एक गोष्ट मला 100% सांगायचं आहे. मुलं तयारी करताना काय करतात ना, प्रिलियम साईडला जास्त करतात. पण जर प्री निघाली तर मेन्ससाठी दिवस किती भेटणार? 15 मॅक्स टू मॅक्स 15 दिवस. आता जे आपल्या क्लासचे पण मुलं होते ज्यांची प्री निघाली, पण ते जेव्हा मेन्सला गेले त्यांना टाईम किती मिळत होता? 15 ते 12-15 दिवस या दरम्यान. त्यापेक्षा जास्त भेटत नाही. मग जो पण टॉपिक तुम्ही तर अटेंड करत असाल, मे बी पर्सेंटेज जसं आज आपण बघितलं, तो प्री प्लस मेन्स सॉल्व्ह झाला पाहिजे. असं नको आहे की मी नंतर त्याला वेगळं करेल. कारण की काय होणार, कमी टाईम आहे. तो टाईमच्या ड्युरेशनमध्ये जो तुमच्याकडे प्री निघाल्यानंतर काय असायला पाहिजे, मी करंट अफेअर्सला मेहनत करतोय, टेस्ट देत आहे, त्यावर काम करतोय, हे करायला पाहिजे. कंटिन्यू सब्जेक्टमध्ये तुमचं करंट अफेअर्स असणं गरजेचं आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंटची तयारी करत असाल. वारंवार सांगेल, कारण की माहिती आहे का, लास्ट मोमेंटला गव्हर्नमेंटची तयारी करताना करंट अफेअर्स नाही बनणार. तुम्ही स्वतःच मान्य करसाल फसून गेलो आहे. रिझन काय असणार, तुम्हाला ते जे विचारणार आहे त्याबद्दल तुम्हाला नॉलेजच नाही आहे, बोलणार तरी काय? मग त्यासाठी एकदम सिंपलचा सोर्स, कंडिशन जे चालू आहे मार्केटला, जो पण न्यूजपेपर वाटेल त्या न्यूजपेपरपासून स्टार्ट तरी करा, की त्यात काय दाखवलं जातं. ठीक आहे, कारण की काही गोष्टी आपण रीड केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. मॅक्झिमम काय होतं, न्यूजमध्ये जे चॅनलवर चालू असतात ते जरी बघितलं तरी अंदाज येतो, पण त्यात डिटेल बघणं खूप गरजेचं आहे. अब देखिए, इन्होंने विनायक ये जो है, इन्होंने अभी आपके सामने रिसेंटली एग्जाम दी है आईबीपीएस पीओ का। आईबीपीएस पीयू की प्रीलिम्स हुई, उसके बाद में मेंस हुआ एंड आज के दिन ही मॉर्निंग में ही उनका पहला ही इंटरव्यू देके वो हमारे सामने आए। आज वो अपने बारे में यहाँ पर आपको बताएँगे कि इंटरव्यू में उन्होंने क्या-क्या सवाल पूछे गए, क्या एक्सपीरियंस रहा, इंटरव्यू कैसे कंडक्ट किया जाता है, क्योंकि आने वाले समय में आप में से कुछ बच्चे इंटरव्यू देने जाएँगे। मैं चाहता हूँ, क्योंकि पीओ वाली जो पोस्ट है, दैट इज़ कॉल्ड एज़ अ प्रोबेशनरी ऑफिसर, इनडायरेक्टली उसको कहा जाता है डेप्यूटी मैनेजर। एक बहुत बड़ी पोस्ट होती है। बैंकिंग में जितने भी बच्चों ने, जितने भी लोगों ने अपना सबसे हुनर काम किया है, जितने भी बैंक के आप एमडी देखते हो, ठीक है? मैनेजिंग डायरेक्टर देखते हो, या जो सर्वोच्च लोगों में आता है, जैसे चंदा कोचर मैम है, चंदा कोचर ले लो, या अरुंधति भट्टाचार्य मैम ले लो। अरुंधति भट्टाचार्य ये एसबीआई के सबसे हुनर में से एक मान के चले गए थे। एसबीआई के मैनेजिंग डायरेक्टर जाके, यानी लीड मतलब सबसे चलाने वाले लीड्स में से उनका नाम आता है। उन्होंने एज़ एन रिटायरमेंट जब ली, तो एसबीआई के सबसे सर्वोच्च पोस्ट पे जो रहते हैं, वो थे। लेकिन जब उन्होंने जॉइन किया था बैंक, तो दैट टाइम एज़ अ पीओ बन के जॉइन किया था। तो जो भी आदमी बैंक के ऊपर सबसे टॉप पोस्ट पे अगर जाता है, उसकी जो शुरुआत होती है बैंक में एंट्री करने की, दैट इज़ द पीओ। ठीक है, पीओ की। सिंपली अगर मैं ये भी बात करूँ कि लोग कहते हैं यार सैलरी के बारे में, आदमी अगर पीओ बन जाता है तो मिनिमम सैलरी 60 टू 70 के रेंज में मिनिमम आती है। ठीक है, मिनिमम कह रहा हूँ मैं, अलाउंसेस वगैरह मिला के वो 70 पार तो हो ही जाता है। तो ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जो बैंक के बारे में बताई जा सकती है। बैंक का सबसे बड़ा बेनिफिट है कि अगर किसी भी पर्सन को इंटरेस्ट है खुद के बारे में, फील्ड के बारे में, खास करके फाइनेंस बारे में, तो इसमें ग्रोथ अपॉर्चुनिटी बहुत ज़्यादा है। बहुत ही ज़्यादा है, क्योंकि बैंक क्या करती है, साल 5 ईयर में तो पेमेंट बढ़ाती है, हम आमतौर पे गवर्नमेंट का ये होता है, लेकिन साथ में हर साल एक प्रमोशन वाली एग्जाम के द्वारा पेमेंट बढ़ते ही रहते हैं। लेकिन मैं चाहता हूँ सबसे पहले आज के इसमें आप इनका एक्सपीरियंस सुनिए, फिर आपका जो भी क्वेरी होगा, अलग अलग जो भी सवाल होंगे, उसके ऊपर बात करते हैं। ठीक है। गुड मॉर्निंग ऑल. सगळ्याला मराठी समजतं ना? पहिलं तर मी आज इंटरव्ह्यूचा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो माझा. आमचा रिपोर्टिंग टाईम होता 8:30 वाजता. तर आम्ही 8:30 वाजता तिथे पोहोचलो. तर आम्हाला एका हॉलमध्ये त्यांनी सगळे शिफ्ट केलं. तिथं रिपोर्टिंग वगैरे झालं सगळ्यांचं. त्याच्यानंतर मग तिथं आम्हाला चहा, कॉफी वगैरे ते सगळं त्यांनी खायला दिलं तिथे. कारण सकाळी-सकाळी रिपोर्टिंग असल्यामुळं तिथं खूप जण असेच येतात ना, त्यामुळे. आणि नर्वसनेस वगैरे तिथं असते सगळ्यांची. आपण थोडं गोड खाल्लं तर म्हणजे नर्वसनेस तेवढं फील होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कॉफी, चहा, बिस्किट वगैरे सगळं ठेवलं होतं तिथे. त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या हॉलमध्ये घेऊन गेले जिथे आपलं बायोमेट्रिक डी-बी वगैरे होतं त्याच्यासाठी. तिथे सगळे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट चेक होतात. एक्झाम स्टार्ट होण्याच्या आधी आपण आहे ना, सगळे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात ना, ते सगळे म्हणजे प्रिपेअर करून ठेवायचे. नाहीतर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदम खूप असं प्रॉपर होतं. तिथं म्हणजे आपल्याकडे कोणतं डॉक्युमेंट वगैरे नसेल तर तिथं नाही चालणार. त्याने आपल्याला 4-5 वाजेपर्यंत टाईम देतात फक्त त्याच दिवशी. बट असं नेक्स्ट दिवस वगैरे तसं नाही चालणार. त्याच्यामुळे माझं डी-बी वगैरे झालं लगेच. माझा पॅनलमध्ये 1 नंबर पॅनलमध्ये होता. पहिलाच नंबर होता माझा. तर मी गेलो मध्ये तिथे जस्ट त्यांना ग्रीट वगैरे केलं, गुड मॉर्निंग वगैरे. स्टार्टिंगला त्या पॅनलमध्ये 5 जण होते टोटल. तर 4 मेल आणि 1 फिमेल होता आणि इंटरव्ह्यू हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये चालला. म्हणजे त्यांनी क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारले, बट नंतर मी परमिशन घेऊन हिंदीमध्ये पण हे केलं त्यांनी. ठीक आहे म्हणले. त्याच्यानंतर 1 फिमेल होती आणि 4 जण मेल होते आणि क्वेश्चन विचारणारे फक्त 3 जण असतात. 2 जण फक्त म्हणजे आपल्याला ऑब्झर्व्ह वगैरे करतात. त्याच्यानंतर पहिला क्वेश्चन त्यांनी इंट्रोड्यूस युअरसेल्फ वगैरे विचारला.
पहिले इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर मग इंट्रोडक्शन ते सांगितलं. त्याच्यानंतर मग त्यांनी फादर काय करतात वगैरे असं विचारलं. त्याच्यानंतर मग त्यांनी आता इंजिनिअरिंग माझं झालेलं आहे, त्याच्यामुळे माझं पासआउट 22 आहे असल्यामुळे त्यांनी गॅपमध्ये तू काय केलं, दुसरं काही वर्क एक्सपिरियन्स वगैरे आहे का, वर्क काही केलं का ते विचारलं. नंतर मग गॅपमध्ये मी सांगितलं त्यांना की नाही सर मी फक्त प्रिपेअर करत होतो. तर कितवं अटेम्प्ट आहे, ह्याच्या आधी काय झालं वगैरे हे असं विचारलं. त्यानंतर सगळे आपले बँकिंग टर्म्स असतात. एक CRR कॅश रिझर्व्ह रेशो जो असतो तो विचारला. त्याच्यानंतर SLR किती आहे, कसं म्हणजे ते त्याच्याबद्दल काय आहे नेमकं ते विचारलं. त्याच्यानंतर MSF म्हणजे काय आहे ते विचारलं. आणि नंतर मग RRB बँक वगैरे हे रिजनल रुरल बँक असतात ना, ते म्हणजे काय आहे, ते कोणाच्या अंडर येतात, त्याच्यामध्ये पार्टनरशिप कोणाकोणाची आहे हे विचारलं. त्याच्यानंतर आता बँक प्रॉफिट कसा कमवते वगैरे त्याच्यावर एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर जे RBI मॉनिटरी पॉलिसी काढते, तर ते मॉनिटरी पॉलिसीवर क्वेश्चन विचारले त्यांनी की नेमकं काय असते मॉनिटरी पॉलिसी वगैरे. त्याच्यानंतर मग जी अजून एक लेडीज होती, बहुतेक ती इंजिनिअरिंग साईडनं होती वाटतं, तिनं काही इंजिनिअरिंगचे क्वेश्चन घेतले. आता माझं सिव्हिल झाल्यामुळे एक रेरा ॲक्ट म्हणून एक असतो, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारले की रेरा ॲक्ट काय असतो, कसं असतो. त्याच्यावर त्यांनी मला सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन विचारले की मी एक प्रॉपर्टी बाय केलेली आहे, तर त्याचं पोझिशन मला लवकर नाही भेटत आहे, तर मग मी कोणती लिगल ॲक्शन घेऊ शकते बिल्डरच्या व्यतिरिक्त ह्याच्यावर असं. त्याच्यावर एक क्वेश्चन घेतला. त्याच्यानंतर फिशिंग वगैरे काय असतं, जे आता ह्याच्यामध्ये इंजिनियर वगैरे असतं त्यांना माहीत असेल, फिशिंग रॅन्समवेअर वगैरे त्याच्यावर एक क्वेश्चन विचारला. नंतर चेक आणि DD मधला डिफरन्स आणि एक सिच्युएशन बेस्ड एक चेकवर क्वेश्चन विचारला की त्या मॅडमनी तर मला चेक दिला, तर मी आणि ते त्यांच्या बँकेचा चेक, आणि मी माझ्या बँकेत डिपॉझिट करू शकतो का त्यांच्या बँकेत डिपॉझिट करू शकतो, असं एक क्वेश्चन विचारलं. त्याच्यानंतर मग ओपन मार्केट ऑपरेशन वगैरे काय, एवढं तिघांनीच क्वेश्चन विचारले. नंतर मग झालं एवढंच. ठीक. कोणाला काही विचारायचं एक मिनिट. अधिक यामध्ये मला एक सांगायचं आहे की जेव्हा आता बघा यांना प्रश्न जे विचारण्यात आले ते तुम्ही थोडंसं बघा. त्यांनी डिटेलमध्ये सगळं सांगितलं की काय काय प्रश्न विचारण्यात आले. बघण्यासारखी गोष्ट आहे. एक ज्या सेक्टरमध्ये आपण जॉब करणार आहे त्याचे टेक्निकल टर्म्स तुम्हाला डेफिनेटली विचारले जातात. दॅट इज अ बँकिंग बरोबर त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये चेक करतच होते. सोबत त्यांनी हे नक्की जाणून घेतलं की हे जे पर्सन पुढे जॉब करणार आहे. आता जॉब जे प्रोफाईल असणार ते आपण असं म्हणूया डेप्युटी मॅनेजर म्हणून जॉईन करणार. ॲज अन मॅनेजर कंडिशन काही अशी आली तर तुमच्याकडे ॲक्शन काय असणार? म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार, ज्या रोलसाठी आपण बघतोय, त्या व्यक्तीला भेटणं आपल्याला गरजेचं पडते. त्यानंतर तुम्ही जो एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये केलं असेल, डेफिनेटली त्यावर आन्सर विचारल्या जातात, प्रश्न विचारल्या जातात. व्हॉटएव्हर आपलं एज्युकेशन झालं असेल, कोणाचं BCom असेल, कोणाचं कॉमर्स असेल, त्याच्या निगडीत एखादा टर्म्स तर विचारल्या जातातच तुम्हाला, की कॅन्डिडेटला असं पण बघितलं जातात, जे तुम्ही एज्युकेशन केलंय, त्यातलं काही नॉलेज आहे की नाही? जसं आता यांनी ऑलरेडी सांगितलं रेरा ॲक्ट. रेरा हा जो याबद्दल विचारला जात आहे. आजकाल माहीत असेल सिव्हिल इंजिनिअरिंग करताना किंवा जे कन्स्ट्रक्शन होतात, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हा नवीन एक रूल लावण्यात आलाय, की त्या रेराच्या अंतर्गत जी बिल्डर आपल्याला डेट देतो, त्या डेटपर्यंत तो प्रोजेक्ट काय झालं पाहिजे? कंप्लीट झालं पाहिजे. हा रूल आहे. जर तुम्हाला त्या त्या डेटमध्ये नाही भेटत असेल, तर त्याच्यावर बिल्डरवर गव्हर्नमेंट काय करते? पेनल्टी चार्ज करते. आणि लोकांकडून पण लोकांना सपोज असं म्हणून घ्या, की आपण घर पर्चेस केलं आणि आपल्याला एक डेट देण्यात आली. पण त्या डेटला आपल्याला घरच नाही भेटत आहे. तर आपण तर रेंट पण भरतोय ना आपला स्वतःचा. तर त्या केसमध्ये बिल्डरला ते पे करायला लागते. असे पण बरेचसे ॲक्ट असतात. मोस्टली क्वेश्चन विचारताना ते सगळ्यानुसार विचारलं. त्यानंतर ज्या यांनी सांगितलं, की टोटल 5 पर्सन होते. त्या 5 पर्सनमध्ये 3 लोकं प्रश्न विचारत होते. 2 लोकं चुपचाप होते. 2 लोकं काय असतील? ऑब्झर्व्हर होते, की तुमची बॉडी लँग्वेज काय? ठीक आहे. बरेच लोकं बोलताना आपण काय करतो माहिती आहे का? मुद्दामून जेव्हा आपण बोलत असतो, तर कधीतरी आपण खोटं पण बोलत असतो. ऑब्झर्व्हरला पकडला जाते, की हा खोटं बोलतोय, की करेक्ट आहे. कधीतरी या माणसाची हे जाणून-बुजून काहीतरी बडवून सांगण्याची लोकं असतात. ते लोकं चुपचाप ऑब्झर्व्ह करतात. हां, सायकॉलॉजिस्ट असतात, की जेणेकरून त्यांना हावभावावरून माहीत पडते, की लोकं आपलं काही प्रॉपर काही हावभाव असतात. जेणेकरून आपलं बोट कधी हालणार, हात-पाय कधी हालणार, काही-काही गोष्टी असतात, की तुम्ही खोटं बोलत असाल, लगेच पकडल्या जातात. तर यानुसार कॅन्डिडेटला जज केला जातात. ठीक आहे. आणखीन कोणाला बँकिंगबद्दल किंवा काही विचारायचं आहे, तयारीबद्दल त्यांची मेथड त्यांचं ठीक आहे. सर आणि अजून हां. आणि जर का आन्सर येत नसेल ना, आता ह्याच्यापैकी ते रेरॅक्सचं मला तेवढं नव्हतं माहीत. तरी मग सर सांगितलं, की "सर मला सध्या येत नाहीये, बट मी त्याच्याबद्दल वाचेल." मग त्यांनीच मला सांगितलं, की रेरॅक्स असा असतो, ह्याच्यामध्ये अशी-अशी प्रोसिजर आहे. म्हणजे असं एक क्वेश्चन आन्सर करण्यापेक्षा नाही आलं तर न सांगण्यापेक्षा कसं आहे, म्हणजे खोटं बोलण्यापेक्षा तुम्ही न सांगितलेलं सांगते, की "सर मी नंतर पुढे जाऊन त्याला वाचेल" वगैरे असं. कारण त्यांना खोटं बोलल्यावर त्यांना लगेच ओळखू येतं. कारण ते किती एवढे वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे असतो त्यामुळे.
कोणाला आणखीन काही जाणून घ्यायचं काही डाउट्स आहे? म्हणजे तुम्ही आता बघा, तुमच्यापैकी बरेच लोकं गव्हर्नमेंटची तयारी करताय. स्वप्न तर हेच घेऊन आलेलं आहे. ठीक आहे. तुमच्या समोर हे मी तुम्हाला लिहून देतोय. तुम्ही जर मला विचारलं तरी. काही दिवसातच आता बघा ऑफिशियली तर मी क्लिअर केलंय, की यांची एक्झाम निघणार. सिलेक्शन फायनल आहे. काही दिवसानंतर तुम्ही याचला पर्सनला इथं गुलालात रंगत होताना बघसाल, की बघा किती डान्स चालू आहे यांचं सिलेक्शन. पण त्यांची मेहनत काय? त्यांच्यामागे त्यांनी तयारी काय केली? तुम्ही काय करताय? हे जाणून तर घ्या. कंपॅरिझन तर करा, की आपल्याला कुठे आम्ही कमी पडतोय? काय गडबड आहे जेणेकरून एक्झाम निघणार नाही? तुम्ही विचारू शकता. काही डाउट्स आहे कोणाला? मॅथ्ससाठी स्ट्रॅटेजी. मॅथ्ससाठी तुम्ही काय केलं? मॅथ्समध्ये कसं आहे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा पहिलं नीट कन्सेप्ट समजून घ्यायचा. आपण काय करतो की कोणता पण एक सपोज टॉपिक आहे त्याच्यावरचे 100 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले सेम सेम. आपण झालं समजतो की बाबा ह्याची आपली प्रॅक्टिस झाली. तसं नाही. आपल्याला कन्सेप्टच नाही समजला तर मग आपण ते 100 क्वेश्चन केले काय 200 क्वेश्चन केले काय काही हेच फायदा नाही होणार ना. पहिलं कन्सेप्ट समजून घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्ण त्याचे क्वेश्चन वगैरे आणि जे प्री टू मेन्समध्ये असं नाही करायचं की मी पहिलं प्रीचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर माझी प्री निघाल्यावर मी मेन्सचा अभ्यास करतो. जो म्हणजे आपण प्री प्री जी एक्झाम आपली येते ना, तोपर्यंत आपला मेन्सचा पण अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे असं. मेन म्हणजे मॅथ्समध्ये फक्त कन्सेप्ट आहे. रिझनिंगमध्ये जसं पूर्ण आपली प्रॅक्टिस डिपेंड करतं ना, क्वांटमध्ये फक्त प्रॅक्टिस हे सॉरी कन्सेप्ट. करंट अफेअर कैसे मतलब? करंट अफेयर का तो मेरा तो ऐसा ही था मतलब हां, ते लेकिन सगळ्यात मेन आहे. हां. कारण की बघा, आता त्यांना इंटरव्ह्यूला विचारताना आपण पण आजचा जो लेक्चर कंडक्ट करत होतो, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगत होतो की इलेक्शनबद्दल आपण बोलतो. हं. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार, मला मान्य आहे की आपण मॅथ्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश यांच्या बेसिसवर आपण एक्झाम निघून आपण पुढे जातो. पण इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला जी-के बद्दलच विचारतात. बँकिंग टर्म्सबद्दलच विचारतात. जर तुम्ही त्याला कधीच नाही बघणार आणि फायनल 1-2 दिवसात तयारी करायला गेलं, किती मुलं तयारी करू शकणार? समजणारच नाही त्याला. आणि काय गॅरंटी की तेच प्रश्न येणार म्हणून? त्याला टचमध्ये राहणं गरजेचं आहे. हं. तुम्ही कसं काय केलं होतं? वो चेक करते हैं कि हम कितने एक्टिव है, हमें सब पता है क्या कि खाली हम रीजनिंग क्वांटी करते जा रहे हैं, मार्केट में क्या हो रहा है वो नहीं पता चलेगा ना ऐसे इसीलिए मैंने तो जस्ट 3-4 मंथ्स बैक एक पीडीएफ रहती है पीडीएफ बंडल वगैरह रहता है ना उसमें ही किया वीडियो देख के पीडीएफ पढ़ के ऐसे ही करंट अफेयर का सिलेबस बहुत ही वास्ट है मतलब ऐसा नहीं कि दिन भर 4-5 घंटे वही करते बैठना दिन का एक डेली 1 आवर दिया तो भी चलेगा ऐसे एक एक तो वीडियो सोर्स नहीं तो पीडीएफ चलता रेफरेंस मतलब आप किससे रेफर मेरा तो अभी अफेस क्लाउड का एक पीडीएफ है और सर के जो है ना पीडीएफ वही दोनों ओके चला किती तासाची आता बऱ्याच जणांचं एक कॉमन डाऊट्स असतं मी माझ्याकडून विचारतो मॅक्झिमम लोक जेव्हा एक्झामला क्लासेसला जॉईन करतात मॅक्झिमम टाइमला हे एक प्रश्न विचारला जातात किती तास अभ्यास करावा तुमचं काय मत आहे याच्यावर सर किती तास अभ्यास केल्यापेक्षा की आपण अभ्यास कसा करतो तर ते क्वांटिटी मॅटर नाही करत क्वालिटी मॅटर करते तसं आहे बट जर का सगळे वर्किंग काही बाहेर नसेल आपलं फुल प्रिपरेशन जर आपण करत असो तर आपले 24 आवर्स असतात आपल्याकडे हा. एक मिनिमम 10 घंटे तरी पूर्ण केलं पाहिजे मिनिमम 10 मिनिमम तास 10 द्यायला पाहिजे दुसरं काही कामच नाही ना आपल्याकडे त्याच्याशिवाय प्रॅक्टिस वगैरे प्रॅक्टिस केल्याशिवाय तर काहीच नाही हा, म्हणजे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट काय ना की जेव्हा तुम्ही अभ्यास करता हा तो बरेच जण काय म्हणतात सर किती तास अभ्यास करावा हा बरेच कॉमन प्रश्न आहे मुलांचा यामध्ये काय होतं ना काही लोक फिजिकली टेबलवर बसलेले असतात माइंड तर कुठेतरी चाललेला असतो तर ते पहिले ओळखा टास्क पहिले डिसाईड करा की तुम्ही काय करताय ठीक आहे त्यानंतर सब्जेक्ट वर्क करताना अल्टरनेट सब्जेक्ट करता की आता सपोज आज मॅथ्स पकडलं तर मॅथ्सच चालणार उद्या रिझनिंग कसं करायचं नाही मी तर अल्टरनेटच करायचो अल्टरनेट करायचं कारण कशामुळे जर का आपण आता 1 महिना पूर्ण रिझनिंग केलं आणि दुसरा महिना पूर्ण काउंट केलं तर आपण रिझनिंगचं पूर्ण म्हणजे विसरल्यासारखं होतं वगैरे तर ते अल्टरनेट चालू ठेवायचं म्हणजे स्टडी करताना जेव्हा तुम्ही स्टडी करत असाल ठीक आहे व्हॉट एव्हर पहिला तर तुमचं सिलेबस समजणं गरजेचं आहे सिलेबस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टडीला बसता आता आपण एका ठिकाणी आपलं लेक्चर झालं आपण बसलेलो आहे आता बसल्यानंतर जर तुम्ही एकच सब्जेक्ट कंटिन्यू दिवसभर करत असणार तर बोर पण होणार स्पीड नाही वाढणार सब्जेक्टला आलटून पालटून आपण म्हणतो ना थोडं एक पहिला सब्जेक्ट घेतला मग त्याला डिसाईड केलं त्यानंतर दुसरा सब्जेक्ट ठीक आहे सर कंटिन्यू सब्जेक्टमध्ये तुमचं करंट अफेअर्स असणं गरजेचं आहे जर तुम्ही गव्हर्नमेंटची तयारी करत असाल वारंवार सांगेल कारण की माहिती आहे का लास्ट मोमेंटला गव्हर्नमेंटची तयारी करताना करंट अफेअर्स नाही बनणार तुम्ही स्वतःच मान्य करसाल फसून गेलोय रिझन काय असणार तुम्हाला ते जे विचारणार आहे त्याबद्दल तुम्हाला नॉलेजच नाही बोलणार तरी काय मग त्यासाठी एकदम सिम्पलचा सोर्स कंडिशन जे चालू आहे मार्केटला जो पण न्यूजपेपर वाटेल त्या न्यूजपेपरपासून स्टार्ट तरी करा की त्यात काय दाखवलं जातंय ठीक आहे कारण की काही गोष्टी आपण रीड केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही मॅक्झिमम काय होतं न्यूजमध्ये जे चॅनलवर चालू असतात ते जरी बघितलं तरी अंदाज येतो पण त्याचा डिटेल बघणं खूप गरजेचं आहे ठीक है आणखीन कोणाचं काही आहे तो मतलब लास्ट नेक्स्ट ईयर में आप लोग आ जाओगे यहाँ पर ठीक है
इथं येऊन बोलणार. नेक्स्ट बारी अशी असायला पाहिजे. आत्ताच जर कॉन्फिडन्स नसेल, की मी इथं येणार नाही, मग क्लास लावून फायदा काय? ठीक आहे, हे तर विचार करा. जर तुम्ही असं मनात नाही पकडलंय, की नेक्स्ट इयर हे जे आलेलं आहे, पुढच्या वर्षी मी इथं येऊन बोलणार 2 शब्द मुलांसाठी. तयारी करा चांगल्या प्रकारे. बघा अ, आपण स्वतः काय करतो यावर डिपेंड असतात. जेव्हा तुम्ही एकांतमध्ये कधी बसणार, तर तुम्हाला असं जाणवेल, की तुम्ही खरंच किती लोकांना ब्लेम करता इज नॉट मॅटर नाहीये. तुम्ही आयुष्यभरात किंवा वर्षभरात तुम्ही काय काम केलंय, त्यावर आपला रिझल्ट डिपेंड करतो. ठीक आहे. आपण एक्झॅक्टली लाईफमध्ये काय केलंय. स्वतःशी जो पर्सन प्रामाणिक राहतो, त्याला माहीत असते की एक्झॅक्टली काय चालू आहे. ठीक आहे लाईफमध्ये. आता वेळ आहे. आता जो सध्या गव्हर्नमेंटबद्दल जर सांगायला गेलं बँकिंगचं तर सध्या वेळ आहे. का वेळ आहे माहिती आहे का? आता बँकिंगचे यावर्षीचे एक्झाम ऑलमोस्ट संपण्यात आलेलं आहे. खाली एक फॉर्म राहिला असेल, जो आय थिंक मे बी तुम्हाला असेल. कोणता फॉर्म इज द आर-बी-आय असिस्टंटचा फॉर्म बाकी असेल. हां, अजून नाही आलं. अजून नाही आलेला आहे. आर-बी-आय ग्रेड बी झालाय. यावर्षीचे सगळे बँकिंगचे फॉर्म संपण्यात आहे. बाकीचे आता जे बँकिंगचे नॅशनलाइज बँकचं आहे ते पुढे येणार आहे. पण तिथपर्यंत जर तुम्हाला चांगलं स्कोर करायचं असेल आणि या अटेम्प्टमध्ये पुढच्या वर्षीच्या एक्झॅक्टली संपवायचं असेल, तर हा जो टाईम एकदम शांततेचा चालू असेल. यामध्ये तुमची जे कमांड आहे सब्जेक्टवर, ते पहिले मजबूत करा. खूप जबरदस्त करा. जसं यांनी सांगितलं, एक गोष्ट मला 100% सांगायचं आहे. मुलं तयारी करताना काय करतात ना, प्रिलियम साईटला जास्त करतात. पण जर प्री निघाली तर मेन्ससाठी दिवस किती भेटणार? 15 मॅक्स टू मॅक्स 15 दिवस. आता जे आपल्या क्लासचे पण मुलं होते ज्यांची प्री निघाली, पण ते जेव्हा मेन्सला गेले त्यांना टाईम किती मिळत होता? 15 ते 12-15 दिवस या दरम्यान. त्यापेक्षा जास्त भेटत नाही. मग जो पण टॉपिक तुम्ही इथं अटेंड करत असाल, मे बी पर्सेंटेज जसं आज आपण बघितलं, तो प्री प्लस मेन्स सॉल्व्ह झाला पाहिजे. असं नकोय की मी नंतर त्याला वेगळं करेल. कारण की काय होणार कमी टाईम आहे. तो टाईमच्या ड्युरेशनमध्ये जो तुमच्याकडे प्री निघाल्यानंतर काय असायला पाहिजे, मी करंट अफेअर्सला मेहनत करतोय, टेस्ट देतोय, त्यावर काम करतोय. हे करायला पाहिजे. ठीक आहे. आता राइट टाईम आहे. जर तुम्ही पुढचं हे केलं असेल हां, नेक्स्ट हा असतो की फुल टाईम प्रिपरेशन करायचं की जॉब करून करायला पाहिजे? सर नाही, तुमचं काय मत प्रिपरेशन आहे? केलं तर फुल टाईमच. जॉब करून कसं आहे म्हणजे वर्क प्रेशर, कधी-कधी वर्क प्रेशर हँडल नाही झालं, की म्हणजे तेवढा असा कन्सिस्टन्सी नाही राहत. त्यामुळे जर का ओके. आता काही-काही जणांचं असेल तर तसं करू शकतात, बट मग ते तसं पाहिजे, की आता कामावरून आपण आलं, की मग त्याच्यात गॅप पडणं वगैरे ते तसं येतं ना. जर का बरोबर. फुल टाईम प्रिपरेशन केलं, की एक असं टार्गेट ठेवायचं, की असं नाही, की आता ह्या वर्षी मी नाही झालं, की पुढच्या वर्षी तसं नाही. हं. ह्याच वर्षी एक्झाम काढायची, ह्याच वर्षी अभ्यास करायचा, तसं करायचं. फर्स्ट हां. असे प्रश्न नसतात तर की तू इंजिनिअरिंगमधनं गव्हर्नमेंट एक्झाम दिली तर तू जॉब स्विच केला टेक्निकली पुन्हा फील्ड स्विच केली हं, हं. तर का केली असं नाही विचारलं ना. नाही तसा क्वेश्चन नाही. म्हणजे जनरली विचारतात तसा क्वेश्चन, बट तेवढं गव्हर्नमेंट इंटरव्ह्यूमध्ये नाही विचारत नाही असं. म्हणजे मला तुम्ही जो प्रश्न विचारला हां. की चला सर मी या फील्डमध्ये काम करत होतो. मी ड्रास्टिकली बँकिंग सेक्टरमध्ये आलो. क्रॉस क्वेश्चनिंग हं, डेफिनेटली होतात. होऊ शकतं. होतात. सर तुम्हाला त्याचा आन्सर रेडी पाहिजे. आन्सर देताना तुम्हाला हे जाणवावं लागेल आणि ते वर्क करणं पण गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण काम करणार, मला आवड आहे, हा दाखवणं गरजेचं आहे. एक तर तुमची सगळ्यात मेन म्हणजे मला खरंच इंटरेस्ट आहे, हा पहिला दाखवा. त्यानंतर जे मी ते काम करणार आहे, त्यात लोकांवर काय असर होणार? लोकांच्या चांगल्यासाठी काय असर होणार? हे कधीच नका सांगू, की ती फील्ड खूप खराब होती हं, आणि ते मला मूडच नव्हता ना हे ना. हे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार समोरच्याला. कारण की तुम्ही एखाद्या सेक्टरला वाईट चांगलं म्हणू शकत नाही. हे लक्षात घ्या. हां, त्यात मला मला या फील्डला एंट्री करायचं आहे. त्या दिवशी पण मे बी हां, तिथं इंटरव्ह्यूच्या तुला दरम्यान यांचं क्रॉस क्वेश्चनिंगमध्ये आम्ही जेव्हा मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करत होतो, विनायकचंच एका सरांनी क्रॉस क्वेश्चनमध्ये हे विचारण्यात आलं होतं त्यांना. ठीक आहे. आणखीन एक सगळ्यात बेस्ट हा आपल्या हे पण सरांचंच एक्झाम्पल आहे. सरांनी जे सांगण्यात आलं, बँकेचे सगळ्यात मेन पर्सन आर-बी-आयचे गव्हर्नरला मानल्या जातात. आणि त्यामध्ये पण एक पर्सन आहे ज्यांचं नाव हमेशा प्रचलित आहे, रघुराम राजन. आर-बी-आयचे गव्हर्नर होते. आर-बी-आयचे गव्हर्नर असल्यानंतर त्यांना दुसऱ्या कंट्रीसाठी पण बोलवण्यात आलं, की तुम्ही आमच्यासाठी काम करा. एवढे फेमस आहे रघुराम राजन. पण रघुराम राजन हे ॲक्चुअली इंजिनिअरच होते. आय-टी-एन्स म्हणून जे म्हणतात आपण आय-आय-टी. त्यांनी आय-आय-टी इंजिनिअरिंग केली. त्यानंतर ते फायनान्समध्ये गेले. मग आता बघा जर एक इंजिनिअर बॅकग्राऊंडचं पर्सन फायनान्समध्ये जंप करू शकतो, तर काहीतरी रिझन असेल ना? तो ते तुमच्या आवडीवर डिपेंड आणि ते झाल्यानंतर ते पूर्ण इंडियातल्या गव्हर्नर पोस्टवर जातात. गव्हर्नर साधी गोष्ट थोडी आहे. आर-बी-आय गव्हर्नर बनणं म्हणजे काय? जे आपण करन्सी आज वापरतो त्यांच्या साइनशिवाय ती करन्सी तुम्ही वापरू शकत नाही. एवढं खास. त्यानंतर इंडियामध्ये ते रिझाइन देतात. पुढे म्हणजे त्यांचं गव्हर्नरचं पिरियड झाल्यानंतर दुसरी कंट्री त्यांना बोलवते, की तुम्ही आमच्याकडे कामाला आहे. तर किती पोस्टवर तुम्ही जाऊ शकता. फायनान्स इज द ओन्ली थिंग जिथं डेव्हलपमेंट या ग्रोथ
हमेशा भेटणार आहे. आणि बँकिंगचं सगळ्यात मेन पॉईंट सांगेल, बँकिंगमध्ये एकदा जर तुम्ही एंट्री केली, तुमच्याकडे ग्रोथ अपॉर्च्युनिटी खूप जास्त असते. फक्त तुम्हाला स्वतःवर इंटरेस्ट आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे या फील्डमध्ये. ठीक आहे. आणखीन कोणाला काही क्वेश्चन्स आहे? एनीवन? तोशित आपको? श्रेया? पीछे किसी को नहीं है? ठीक आहे. बस इससे तो ठाम बस एवढं तरी प्रॉमिस करा, की पुढच्या वेळेस जेव्हा मी एक्झामला येणार, स्टेज आपला असायला पाहिजे, ऑडियन्स वेगळी बदललेली पाहिजे. हे जर असेल तर तुमचं काहीतरी चांगलं झालं. ठीक आहे. कारण की कसं आहे ना, आपण ज्या जिद्दीनं इथं आलोय, तुम्ही जर तळमळीनं नाही काम नाही केलं ना, त्या गोष्टी तर रिझल्ट नाही भेटणार. ठीक आहे. रिझल्टसाठी आणि खूप अफाट मेहनत करायचं का? अजिबात नाही. पहिला फक्त एवढं सांगेल, की सिलेबस चांगल्या प्रकारे कंप्लीट करा. सिलेबस झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की सिलेबस झालंय माझं, प्रॅक्टिस करताना माझा हा पर्सनल ओपिनियन आहे. मी हे वेगळं सांगेल थोडंसं. मला असं म्हणणं आहे, की पहिल्यांदा सिलेबस झाला, त्यानंतर तुम्ही जॉब करू शकता. आणि आपण ज्या एक्झामची तयारी करतो, त्याला 1 ईअर इज इनफ. कंप्लीट सिलेबस गो थ्रू करण्यासाठी. पण ते गो थ्रू केल्यावर तुम्ही हे बघा, की जेव्हा तुम्ही फ्री स्टुडंट होते, ॲज अ स्टुडंट लाईफ तुम्ही जगत होते, तेव्हा तुम्ही खरंच मेहनत करताय की नाही? कारण की मॅक्सिमम कॅन्डिडेट काय करतात ना, आपल्या क्लासचे म्हणा या बाकी सगळ्यांचेच, क्लास जेव्हा लावतात ते फक्त क्लास पुरता क्लासमध्ये येतात. ना घरी अभ्यास करणार, ह्या गोष्टी होत नाही. म्हणून ते लॅग पडलेले असतात. जेव्हा तुम्ही मेहनत घेऊन पूर्णतः त्याला डेडिकेशन 1 इयर द्या, रिझल्ट डेफिनेटली खूप चांगला येतो. ठीक आहे. इथं थांबूया. नेक्स्ट काही असेल तर आपण पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. थँक यू.